अब इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से। 1 जुलाई से धुलाई का मजा सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। आव आव ऐका ना, आज मस्त रविवार आहे, काम पण झाली आहेत, पिक्चरला जाऊया ना. ए गुप्प्या नको ना यार. अरे रविवारचं कुठं पिक्चर बघायला जाते यार तू. तुम्ही लगेच नाही म्हणता. अरे नको ना यार, मस्त रविवार आहे, बॉम्बला कधी नव्हती सुट्टी मिळाली, तांगड्यावर करून पडून राहायचं लागा, घरात बसत पाहिजे. हा नको, एक काम करू, मटाण कर मस्त तू. मटाण बाटल्या लाव फ्रीजला. तुझ्या आईचा रविवार म्हणजे रविवारच करू आज. एवढंच करा. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय लाजतोय बोल गुप्पा. पडशील आता खुर्चीत बाहेर. एवढं दिसत तुम्हाला. जाऊ दे चल. कुठे नेऊ नका मला. हा? ते प्रवीण तरडे बघा, बायकोला घेऊन पिक्चर करतात. हो आत्ता केलंय देऊळ बंद 2. तुम्ही साधा पिक्चर बघायला पण नेत नाही मला. बेहत्यात ती घाबर देते बायकोला. हे का? कसली माहितीये, बायकोला जर ऍक्टिंग मध्ये बिजी नाही ना ठेवलं, बायको डिरेक्शन करणार, ह्यांचं दुकान बंद. फुलवंतीला काय दणका केला माहितीये का? तुम्हाला काय माहिती? मलाच माहितीये. तुला काय वाटलं फुलवंतीमध्ये काय नुसतं माणूस एक आणि माणूस दोनच नव्हती. गावकरी एक आणि गावकरी 2 सुधी होती. कोण नंबरचा तर मीच होतो. काय पण बोलतो. फडक्यासाठी नॅशनल हुकलं माझं. लय बेकार वाटलं मला. नॅशनल नाहीतर काय. कस काय? अगं आधी फुलवंती मीच होतो. मला डान्सच करायला ना, बॉम्बला काढून टाकले ह्यांनी मला. काय पण बोला आणि मी विश्वास ठेवेन. होय मग राहू द्या. आणि तू जाऊ दे ग, तू काय पण? प्रवीण तरडेंचं नको सांगू मला. मला. त्यांचं काय सांगतीयस? हा, अरे जेव्हा माणूस बाहेर आल्यावर बोलायचा थांबत नाही की नाही, समजून जायचं. घरात बायको तोंडात ऊ सुद्धा निघून देत नाही. असं असतोय. अरे ह्यांचं नुसतं बाहेर आल्यावरच आहे. अरा खतरनाक तर घरात आहे. ते काय पण असू द्या, माल पिक्चरला जायचंय, पिक्चरला जाऊया ना. गोप्या नको ना, पिक्चरला जाऊ. नको ना गोप्या, लाडात नको ना येऊ. पिक्चर. तुला लाडलंय बेकार असतो. नको लाडात येऊ. जायचं. आज. रोहित माने इथेच राहतात का? टक टक. म्हातारा माणसाचा आवाज येतो. आला का म्हातारा बाबा? कोण आहे? काय कोण पाहिजे? रोहित माने इथेच राहतात का? मीच आहे. काय झालं? नमस्कार. नमस्कार. मी MHJ स्माईल इन्शुरन्स कंपनी कडून आलोय. असं? इन्शुरन्स एजंट आहे मी. तुम्ही एजंट आहे? हो. अरे का अवघड आहे. नाही ते मला तुमच्या बायकोने सांगितलं होतं रविवारी या, म्हणून रविवारी आलो. बाबा, अहो बाबा, या आत या. आलो. या आत या. सांगते तुम्हाला. दमन बाबा या. हो दमन. या बाबा. बाबा या. ते चपला राहू द्या, या असेच. या. या. नमस्कार. कोण बोलावलंय कोणाला तू? थांबा ना, आपली बयो आहे ना, आपली बयो. कोण बयो? चुलत आत्याच्या बहिणीची मुलगी. हं. तिचे सासरे आहेत, मग काम आहे त्यांना. काय काम आहे? गबसा ना, ऐका ना ते काय बोलतात. हा बाबा, चहा कॉफी देऊ? चहा नाही, कॉफी. चहा कॉफी काही नको. कामाचं बोलतो. आमची कंपनी आहे MHJ स्माईल इन्शुरन्स कंपनी. यांची नवीन पॉलिसी आलेली आहे, हास्य सुरक्षा योजना. ती तुम्हाला द्यायला आलेलो आहे.
हा, घेऊन टाका. फायद्याची आहे ती, फायद्याची आहे. हा मला सांगा तुमचं वय किती? 38 यांचं 40. 40 इकडे आले आता. 40शीत आलात तुम्ही. हो. काही नाही, पुढचे 30 वर्ष फक्त प्रीमियमचे पैसे भरायचे आणि मग हे मेले की तुम्हाला पैसे मिळणार. ऐका तो तुमचं हास्य सुरक्षित राहणार, हीच तर पॉलिसी आहे. हा. म्हातारा बाबा तुमचं वय किती आहे? मी आता जवळ 90. मला तुम्ही मिळाला नाही आणि मला कशाला मारायला आलाय मग? मला कशाला मारायचं तुम्हाला? काय माणूस आहे का? नाही तुम्हाला मारायचं असं नाही. असं नाही, कसं नाही, निगेटिव्ह माणूस आहे यार, मला मारायचं कसं नाही? म्हातारा माणूस आहे, नीट बोला. मला आवडत नाही त्यातली माणसं. काय 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 होतं? ऐकलत का काय होतं? हा. मरणाचं काय कुणी सांगू शकत नाही सांगू. कोणाला कधी मरण येईल. ओ दमान तुम्हीच चाल नाही तर. दमान दमान. नाही, तसं नाही. मरण कोणाला कधी येईल सांगता येत नाही, म्हणून इन्शुरन्स काढलेला बरा. बरा ओके नाही बरोबर. तेवढा मग तेवढा काढा एखादा इन्शुरन्स. काढू का? तुम्ही काढलाय का? म्हणजे काय, मी काढलाय इन्शुरन्स. आमची कंपनी आहे MHJ स्माईल. त्या कंपनीत 5-5 पॉलिसी आहेत माझ्या. अरे वा 5-5 पॉलिस्या, पण उपयोग नाही. म्हणजे 30 वर्ष प्रीमियम भरतोय, पण मी मरायला मरतच नाही. पैसे मला फक्त थोडेच परत येतात. मॅच्युअर झाली पॉलिसी की मिळतात पैसे, पण मी मेलो तर बायकोची मज्जा. पण मी मरायला मरतच नाही, गडबड होते सगळी. म्हणून म्हटलं बाबा ओ ओ ओ आज घेतला. नक्की का? मला खरं तर वाटतं ही करण्याच ना पुढचा आठवते ती. मी खरंच श्वास घेतला. माझं म्हणणं काय, प्रत्येकाने पॉलिसी घेतली पाहिजे नाही का? हा घेतली पाहिजे मग एवढं आहे. तुम्ही घ्या एखादी पॉलिसी. पण बाबा काय होतंय माहितीये, तुम्ही ना काय फायदा नाही असं सांगताय ना, तर मग का घेईल कोण? तेच ना, कशाला घ्यायची मग आम्ही? पॉलिसीचा फायदा असतो. हा काय हो? बयोचा मेवना त्याने घेतली माझ्याकडून पॉलिसी. हं. 2 वर्षात मेला. आई गो. मग बायकोला पैसे मिळाले का? हा नाही मिळाले. हा, त्याच्या बायकोला नाही मिळाले पैसे. काय झालं, तो बयोचा मेवना त्याने सांगितलं नाही. तो मौत का कुवा मध्ये बाईक चालवायचा ते. ह्याच्यात होय ती. ते साहसी खेळ खेळताना जर मृत्यू झाला तर पैसे नाही देत पॉलिसीवाले. मग कसे मिळतील पैसे? असं असतंय होय? हो. आला का? मग मी मुंबईच्या ट्रॅफिक मधनं रोज ती साशी खेळच करत असतोय. मोज का गोवाच असतोय माझा. मग मला पण त्याच्यात हे नाही करणार का? म्हणजे हे अजून कोणाच्या लक्षात नाही आलंय की हा सुद्धा साहसी खेळच आहे. कोणाला सांगू नका हे. नाही, कोणाला नाही सांगू. सांगणार. लक्षात गप्प आलं तर बसा. प्रॉब्लेम. गप्प बसा, कोणाला एकदम सांगू गप्प. नका. माझं म्हणणं काय, हा. साहसी खेळ करताना तर सांगत नाहीत माणसं, मग मेल्यानंतर पैसे नाही मिळत. कस्टमरचा प्रॉब्लेम असतो. फक्त भरायचे किती मिळणार किती एवढंच बघतात. टर्म्स आणि कंडिशन वाचत मग गोळ होऊन जातो सगळा. म्हणून मी सांगत होतो, हा बयोच्या धीराचे सासरे हा ते पण असेच गेले. मोज का कुवामध्ये ते कशाला मरायला जातील मत का कुवामध्ये? कशी गेली? ते हार्ट अटॅकने गेले. अच्छा, मग त्यांच्या बायकोला मिळाले असतील पैसे. हा, त्यांना नाही मिळाले. ह्या कशाला करताय आधी? काय झालं, ते मेल्यानंतर ज्यांना पैसे द्यायचे त्यांची बायको, हा अशा 2 बायका निघाल्या. आणि एक गपचूप केलेलं लग्न पण आलं बाहेर. मग दोघींमध्ये भांडणं. नाही ना तिला घाल कुत्र्याला अशी गत झाली. शेवटी कुत्र्याला मिळाले सगळे पैसे. कुत्र्याला? हा, म्हणजे कुणाला? कंपनीला आमच्या. अरे म्हातारा बाबा, पैसे कोणालाच मिळणार झाले ती, मग तुम्ही कशाला आम्हाला पॉलिसी काय आलाय कळणं झालंय मला. सांगायचा मुद्दा समजून घ्या. जे असं इलिगल मरतात त्यांना नाही मिळत हा, पैसे. म्हणजे मरतात त्यांना मिळतात पैसे. हा, हा. तुम्ही नाही ना मत का कुवा करत? नाही नाही ना एखादी दुसरी बायको. हो नाही का नाही बोलले पटकन. विचार काय करताय? कोण आली ना नंतर
पैसे नाही देणार, आधी सांगून ठेवते. अगे येडा पांड्या, इथं पहिलं लग्न केल्यावर माराय कशाला लग्न केलंय असं झालंय, दुसरी कशाला उराव आणून बसवा आणि ऐका ऐका मी काय म्हणतो दादा, ऐका मी काय म्हणतो दादा, काय इन्शुरन्स नाही तर मग एखादा मेडिक्लेम तरी काढा, एखादा मेडिक्लेम. हा, मेडिक्लेम अत्यंत महत्वाचा आहे, लक्षात घ्या. वर्षाला 25,000 भरायचे, 5 लाखाचा खर्च MHJ स्माईल वाले करणार हॉस्पिटलचा. असं होय. सगळ्यांचाच तो मेडिक्लेम. पण मग ते कुणाला झालाय का फायदा? सगळ्यांना झालाय, अनेकांना झालाय. तुम्ही घेतलाय का? मी हा. घेतलाय, मी मेडिक्लेम घेतलाय. हा? हा हा. मग काय नाही, फायदा नाही मला. मी मरायला मरतच नाही, आजारी पडतच नाही. मग हा? काय होतंय? नाही मला हे नाही ना, मला आजार पण नाही, मला गोळी नाही साधी. बाबा काय होतंय, तुम्ही मध्येच काहीतरी करताय, कळण झालंय. तुमचं कसं होतोय, जोर इकडं द्या, तुम्ही इकडं जोर देताय ना, त्याच्यामुळे अडचण होती. ऍक्शन आणि बोलणं संग करू नका, एकतर बोला आणि मग ऍक्शन करा. हो असं करू नका, बोला पहिलं हो करा आणि मग हो करा. लक्षात म्हातारं माणूस आहे, जास्त बोल. कळलं झालं काय बोलते? नाही नाही, माझं काय म्हणणं, हा. मला काय माझी गडबड काय होते, काय होते? मला काय आजार पण नाही ना. मला ना BP ना शुगर ना हा? तिसरं गेलं आता बघा. नाही, मला साधा खोकला पण नाही. कोण सांगाल ही? उदाहरण म्हणून सांगितलं, उदाहरण म्हणून मला फायदा होत नाही. पण ज्यांनी मेडिक्लेम काढला त्यांना फायदा होतो. मग घ्या. अरे म्हातारा बाबा, अरे तुमचं सगळा मेडिक्लेम फिडिक्लेम संपून 20 वर्ष झाले ती या. तुमची गाडी आता एवढी खटारा झाली की कोण PUC बी काढायचं नाही तुमची आता. हा, आणि तुम्ही आम्हाला कशाला सांगताय हो, असं काय करताय तुम्ही बाबा? सांगते मेडिक्लेम सांगते. हे बघा, बरेच जोर चुकला तुमचा. सांगा नका ना करू तुम्ही, बोला ना मग हे करा ना. मेडिक्लेम कधी कोणाला उपयोगी पडेल सांगता येत नाही. उद्या तुम्हालाच उपयोगी पडला तर काय कराल? होऊ शकतं ते असं. प्रवासाला निघालात, काय झालं तर काय कराल? हा. आपण उद्या पुण्याला जाणार आहे. हो. जाताना आपला ऍक्सिडेंट झाला, आपण दरीत बिरीत पडलो, पैसे मिळतील ना? अरे हसन काय मक्कात घालीन तुला, हसतीच काय सांगते मला कशाला काय, मला गाव ना. नाही नाही नाही, हे बघा दादा दादा, लक्षात घ्या दादा, त्या बरोबर अरे म्हाताऱ्या, तू मराठी टाकला आणि तुम्हाला दादा काय म्हणतोय रे? नाही, आदराने म्हणालो, आदराने. माझं म्हणणं काय, बरोबर बोलतायत त्या. काय? उद्या प्रवासाला निघालात आणि तुमची गाडी खंडाळ्याच्या घाटातून दरीत कोसळली हा. आणि या बिचाऱ्या किरकोळ जखमी झाल्या आणि तुम्ही जर मेलात. अरे बुवा, मला सांगा, एका गाडीत बसलोय, गाडी दरीत गेली, त्याच्यात बी एकत्र आहे, ही किरकोळ जखमीन मलाच मारायची तुम्हाला. नाही मी माझ्यावर काय डोळा आहे कळ ना, काय हिचा बापाने यम काय दारू प्यायला बघते ती करायची. चिडतात काय? चिडू नका. माझ्यावर काय डोळा आहे कळ ना म्हाताऱ्याचा. म्हातारा माणूस आहे. तसं नाही. उदाहरण म्हणून बोललो. उदाहरण. मी म्हणतो पॉलिसी घ्या, गरजेची आहे. उद्या तुम्हाला काही झालं तर मग यांना वहिनींना डबल धमाका, इन्शुरन्सचे पण पैसे, मेडिक्लेम पैसे. घेऊन टाकूया ना, चुकून मिळाला तर मिळतील ना पैसे. अगं बेने, तुला मला मारून डबल धमाका घ्यायची होय? गबसती काय तू जरा. म्हातार बाबा, बस झालं, चला या तुम्ही आता. असं नाही. आज नको आम्हाला पॉलिसी. नाही, कधीतरी घ्या. नाही, नको. माणूस काय ऍक्सिडेंट मध्येच नाही मरत. वाचू, तुम्ही एक काम करा, वर आहे, जेवून बिवून जावा निवांत, आपलं काय विषय नाही, पॉलिसी सोडून द्या आपला आता. आता चांगलं MHJ स्माईल ची पॉलिसी चांगली असते. बसा बसा बसा. यार, काय माझं काय म्हणणं आहे, हा. उद्या कोणी कसाही मरू शकतो. माझा मित्र आहे शंभू प्रसाद, बर, त्याला काय नाही विचारा. काय नाही. तुम्हाला सांगतो, त्याला काय आजार नाहीत विचारा. काय आजार नाहीत? दोघं सेमच आहेत. तुम्हाला सांगतो, त्याला खूप आजार,
त्याला शुगर आहे, त्याला बीपी आहे, त्याला आर्थरायटिस आहे, हार्टचा त्रास, किडनीचा त्रास सगळं आहे त्याला. एवढं सगळं आहे मग सगळीकडनं फिल्डिंग लावून ठेवली आहे त्यांनी. यांना नक्की फायदा झाला असेल ना. त्याच्या बायकोला नाही मिळाले पैसे का? ती बायको काळजी घेते त्याची, तो पण मरायला मरतच नाही, 85 वर्षाचा पण मरत नाही, मला पण त्याचा फायदा होत नाही. बघ सांगतोय का? अरे कोणालाच पैसे मिळणार झाले ती आमच्या बोडक्यावर कशाला मारताय पॉलिसी तुम्ही? मग माझी गल्लतच वेगळी आहे ना. काय होतं, माझ्याकडून जे पॉलिसी घेतात ते एकतर मरत नाहीत, मेले तर ते इल्लीगल मरतात, मौत का कुवा मध्ये वगैरे. नाहीतर माझ्याकडून मेडिक्लेम घेतात ते मरत नाहीत आणि आजारी पण पडत नाहीत, मला फायदा होत नाही, माझे क्लायंट वाढत नाहीत, माझ्या एकट्याच्या हाताला गुण नाही हो, गुण नाही. नका बोलू बाबा. खरंच सांगतो. अहो बाबा पण तुमचा कोणाला फायदाच होईना झालाय, कशाला पॉलिसी काढेल तुमच्याकडून सांगा बरं? अनेकांना फायदा होतो हा. आणि हजारो लोक पॉलिसी काढतात, लाखोंना फायदा होतो. आता हजारांना काढल्यावर लाखाला कसा फायदा होईल? लॉजिक शोधतात म्हणून ऍक्सिडेंट मध्ये मारावं असं वाटतं यांना. बाबा असं वा, नका बोलू. आता काय बोलू, खरंच सांगतो. यांना वाटतं माझ्याकडून कोणीच पॉलिसी घेत नाही. खूप घेत नसतील तरी थोडे थोडे घेतात. माझं म्हणणं एवढं पॉलिसी घ्या माझ्याकडून, एखादी तरी घ्या. फक्त एक आताच सांगतो, पॉलिसी दिल्यानंतर एक डायरी आम्ही तुम्हाला देतो, ती डायरी मी तुम्हाला देणार नाही. का? ती विकूनच पैसे कमवतो मी, अरे यार काय त्याच्यावरच चाललंय माझं. अरे तुमच्याकडनं आम्हाला फायदा होणार नाही, पैसे मिळणार नाहीत, एक डायरी मिळणार आहे वर्षभरात, ती पण हे ऐकणार, मग कशाला पॉलिसी काढायची बाबा? काढा ना, ऐका ना, ऐका ना, ऐका ना. तिकडून पण वैताग आला का मला बसा आता. तुम्ही. मला त्यांचा प्रामाणिकपणा लय आवडला. काय हे बघा लोक काय सांगतात, काय? डायरी देणार, पुढच्या महिन्यात देतो, पुढच्या महिन्यात देतो, देतच नाहीत. डिसेंबर आल्यावर बोलतात वर्ष संपलं आता काय करायचं डायरीचं. ते सांगतायत देणार नाही तर देणार नाही. चांगलंय ना. आणि ते बोलतायत हाताला गुण नाही, खरं त्यांच्याच हाताला गुण आहे. जे लोक त्यांच्याकडनं पॉलिसी घेतात ते मरत नाहीत आणि आजारी पडत नाहीत. अजून काय पाहिजे आपल्याला? बाबा एक काम करा, चांगले चांगले निवडून 4-5 आम्हाला देऊन टाका. काय बटाटा घ्यायला गेली आहेस? निवडून 4-5 द्या. तू कशी काय आजच एवढी भोळी झालीस गा? रोज माझ्या उराव बसलेली असतील, म्हाताऱ्याचं म्हणून नाटक करतीस होय? का बसा तुम्ही. बसा तुम्ही, का बाय? घ्या तुम्ही बाबांकडनं घ्या. अरे पण मग हे बघा, एकतर आम्हाला पैसे मिळणार नाही, तर म्हणजे पॉलिसी काढायची कशासाठी? करणार पण नाही, पैसे पण नाही मिळणार, काहीच नाही बाबा. माझं तुम्ही समजून घ्या. एक माझ्याकडून पॉलिसी घेतल्यावर मी फक्त पॉलिसी देत नाही, मग दादा गुप्प्या वहिनी, मी माने सगळं माने वहिनी मला अगदी. त्यांच्या पुढ्यात गप्प्या नाही म्हणायचं मला. ऐका ना दादा. अरे तुम्ही नका दादा म्हणू ना, 1.5 मिनिटात स्किट नाही संपलं तर असंच खाली चाल तुम्ही आता. मी तसं नाही, मला दादा म्हणते नाही का बसलं तर? आदराने म्हणालो. माझं म्हणणं समजून घ्या. माझ्याकडून पॉलिसी घेतल्यानंतर मी तुम्हाला एक लाईफ टाईम सबस्क्रिप्शन पण देतो, MHJ स्माईलचं सबस्क्रिप्शन. है का? महाराष्ट्राची हास्य जत्रा आमचा कार्यक्रम आहे, तो बघितला की काय? आनंदच फक्त. आमच्याकडून जे जे तो कार्यक्रमाचं सबस्क्रिप्शन घेतात ते सगळे निरोगी राहतात, दीर्घायू होतात. म्हणतात ना ते म्हणतात ना, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. अच्छा अच्छा. हसल्यावर आजारी पडत नाही. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. लोक हसतात आणि आनंदी राहतात, निरोगी राहतात, आणि त्यांना हसवण्याची गॅरंटी आमची. म्हणून म्हणतोय घेता का पॉलिसी? कारण जे जे MHJ चं सबस्क्रिप्शन घेतात ना ते ऍडमिट होत
ना ते आजारी पडत ना ते होत. परत तिसरं गेलं बाबा, हे कडक सगळं जाऊ द्या, पॉलिसी घ्या, चालेल, मला एखादा पाहिजे ज्ञान. इन्शुरन्स तरी घ्या. ज्ञान. घ्या दादा, एखादा वा 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 वा, महाराष्ट्राची हास्य जत्रा म्हणजे हास्य सुरक्षा, हे अगदी खरं आहे. खूप क्यूट परफॉर्मन्स, खूपच आवडली कॉन्सेप्ट. प्रसाद दा, वा वा वा, लाजवाब. आज पुन्हा एकदा देवाचे आभार मानावेसे वाटतात की या खुर्चीत बसण्याची संधी त्यांनी मला दिली आहे आणि खरोखरच तुमच्यामुळे इतकं सुदृढ निरोगी आयुष्य अवघ्या महाराष्ट्राला, अवघ्या भारताला, अवघ्या जगाला मिळतं आहे. पृथ्वी, तुझं प्रत्येक काम हे प्रीमियमच असतं, त्यामुळे तुला पॉलिसीची गरजच नाही. लाजवाब, लाजवाब. आत्ता परवाच आम्ही थायलंडमध्ये क्रिकेट मॅच खेळायला गेलो होतो. तो मुलगा क्रिकेटही तेवढंच बाप खेळतो. क्या बात आहे. हां, आणि थायलंडवरून आठवलं, ते तरड्यांचं सगळं जे वर्णन केलं ते मला तंतोतंत पटलेलं. कारण तरड्यांनी तिकडे एक बाईक रेंटल घेतली होती आणि त्या बाईकवरनं तरडे आणि आम्ही फिरत होतो. मग आम्ही एका मॉलमध्ये शॉपिंगला गेलो. तिथे शॉपिंग करत असताना आम्ही सगळं भान विसरून शॉपिंग करत होतो आणि निघाल्यानंतर तरड्यांच्या लक्षात आलं की चावी हरवलेली आहे बाईकची. आणि मी म्हटलं आता रे, तर त्या पहिलं वाक्य तरडेच असं होतं, नाही बाकी काय नाही रे, स्नेहल लय बोलणार मला. त्यामुळे ते घरात खतरनाक आहे ना, ते वाक्य मला जाम पटलं. वा वा, बहारदार. ईशा मस्त, अप्रतिम, सावत्या कडक. म्हणजे आज पृथ्वी समोर तू नसतास ना तर स्किट डळमळीत झालं असतं, अर्ध झालं असतं, पण तुझ्यामुळे ते पूर्ण झालं आणि भक्कमपणे पूर्ण झालं. देव तुम्हाला सगळ्यांना खूप निरोगी आणि खूप वर्षांचं आयुष्य देव, एवढीच प्रार्थना करू शकतो. कारण तुम्ही जगलात तर महाराष्ट्र हसत खेळत राहील. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद.